श्री गणेशाय नमहा. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भाविक हो. एकतरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर आपण अनुभवणार आहोत ज्ञानेश्वरीतील ओव्या, अभंग, नामस्मरण आणि आध्यात्मिक ज्ञान, जे आपल्या मनाला शांती देईल, विचारांना दिशा देईल आणि आपल्याला परमेश्वराच्या अधिक जवळ नेईल. जर तुम्हाला भक्ती, ज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या पवित्र प्रवासाचा भाग बना. चला तर मग आजची ओवी अनुभवूया. म्हणून महाभारती जे नाही, ते नोहेची लोकितीही. येणे कारणे मनपे पायी, व्यासोच्छिष्ट जगत्रय. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपल्या सेवेसाठी निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधील पहिल्या अध्यायाची 47व्या क्रमांकाची ओवी आहे. ही ओवी आपल्याला काय सांगते? महाभारतात जे नाही ते या तिन्ही लोकात कुठेही सापडणार नाही. म्हणजेच स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळ लोक या तिन्ही लोकांमध्ये असणार एकंदरीत ज्ञान, धर्म, नीती, राजनीती, युद्ध, भक्ती, योग, जीवनशास्त्र जे काही आहे ते सगळं महाभारतात आहे. महाभारत फक्त युद्धकथा नाही, ते मानवी जीवनाचं पूर्ण शास्त्र आहे. तुम्ही म्हणाल, महाराज व्यासोच्छिष्ट जगत्रय म्हणजे नक्की काय? हाच तर ओवीचा सर्वात गोड शब्द आहे. उच्चिष्ट म्हणजे उरलेलं, पण व्यासोच्छिष्ट म्हणजे व्यासाचं उरलेलं असा शब्दचा अर्थ इथे होत नाही. तर महर्षी व्यासाने जे ज्ञान आपल्याला दिलं, ज्या ग्रंथरचना त्यांनी केल्या, त्याला व्यासोच्छिष्ट असं संबोधित केलेलं आहे. म्हणजेच व्यासानी इतकं छान महाभारताच्या माध्यमातून ज्ञान आपल्याला दिलं. जगात सध्या जे काही घडत आहे ते सगळं त्यात आधीच कितीतरी वर्षपूर्वी त्यांनी सांगितलं होतं. आजचं राजकारण, कौटुंबिक वाद, लोभ, मोह, सत्ता, कपट सगळं महाभारतात आहे. आपण जीवनामध्ये गोंधळून गेलेलो असेल, आपल्या नात्यामध्ये संघर्ष निर्माण झालेला असेल, धर्म अधर्म कळायला कठीण चालला असेल, तर दूर शोधायला जायची गरज नाही. त्याची सगळी उत्तरं महाभारतामध्ये शोधा, नक्की मिळतील. भगवद्गीता, भीष्माची नीती, विदुर नीती, श्रीकृष्णाचे उपदेश, हे सगळं आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतं. म्हणूनच माऊली म्हणतात, महाभारत म्हणजे फक्त कथा नाही, ते मानव जातीचं युजर मॅन्युअल आहे. म्हणजे आपण जसे आहोत, आपली दुनिया जशी आहे, ती सगळी महाभारतात आधीच लिहून ठेवलेली आहे. म्हणून अशा व्यासमुनींना माझा कोटी कोटी प्रणाम. आणि जसं जसं काल संपत गेला, तसं तसं मनुष्याचं आयुष्य कमी होत गेलं आणि मनुष्याची बुद्धिमत्ता सुद्धा कमी कमी होत गेली. याचा विचार करून संत ज्ञानेश्वर माऊलींनी जगाच्या उद्धारासाठी ज्ञानेश्वरीची रचना केली. अहो, महाभारतातील 1,00,000 श्लोकाचे सार म्हणजे
700 श्लोकाची भगवद्गीता आणि या 700 श्लोकाच्या भगवद्गीतेवरती मराठी अनुवाद म्हणजेच भावार्थ दीपिका होय. त्यालाच आपण ज्ञानेश्वरी असे म्हणतो. तीच आपली ज्ञानदेवी. अहो, ज्ञानेश्वरीतील वैज्ञानिक दृष्टिकोन एवढे गूढ आहेत की जे आजच्या आधुनिक विज्ञानाशी सुद्धा मिळते जुळते आहेत. जे शोध लागले नव्हते त्याच्याही अगोदर महाभारतामध्ये त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहून ठेवलेल्या दिसतील. जसं की पृथ्वी गोल आहे, ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये माऊली नमूद करतात. सूर्य स्थिर आहे, तो स्वयंप्रकाशित आहे, याचा सुद्धा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये आहे. पाण्याचे घर्षण आणि त्यापासून निर्माण होणारी वीज याचा सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख आहे. म्हणून माऊली म्हणतात, म्हणूनी महाभारती जे नाही ते नोहीच लोकितीही, येणे कारणे म्हणी पे पाही, व्यासो छिष्ट जगत्रय. आजची ओवी इथेच संपली. अनुभव घ्या, मनामध्ये साठवा आणि अशाच भक्तिमय ओव्यांसाठी एक तरी ओवी अनुभवावी या चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.